पण थोडं काहीतरी सांभाळलंय रे. मला सुद्धा काहीतरी क्रेडिट द्या ना. ऑब्विसली बाबा, पण तुम्ही बसा ना. थांबा रे थांबा. सारखं सारखं व्हीलचेअर वर नका बसू. माझी बायपास झाली, पायाचं ऑपरेशन नाही झालेलं. ते सर काय करताय सर? काय 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 चाललंय म्हणजे काय? मी माझ्या बायकोवर प्रेम नाही करू शकत का? काही प्रॉब्लेम आहे का? किती छान वाटत. बरं, इथून पुढे आपण या घरात असणार आहोत आपल्या माणसांसोबत. इथून पुढे सगळं नॉर्मल होणार आहे. सगळं नॉर्मल होणार आहे. आणि हे सगळं फक्त तुझ्यामुळे शक्य झालंय. थँक्यू आरू. मला तू खूप आवडतेस. असं खूप प्रेम आहे तुझ्यावर. हा काय आहे ना, मी आतापर्यंत इतक्या दिवसात तुझ्यासाठी काहीच नाही करू शकलो, पण एवढी गर्दी काय? हे हे काय समजा? हे असं काय कोणी केलं? टाकलंय का असं बाहेर? ताई, दरवाजाला कुलूप काय? म्युन्सिपाल्टीची लोक आली होती. काहीतरी सांगत होते बाई. बांधकामाला परवानगी नव्हती, घरपट्टी थकली होती, भरली नव्हती, म्हणून त्यांनी आधी नोटीस पाठवली. नोटीस? नाही, अशी कुठली नोटीस नाही आपल्याकडे. काय माहित, त्यांनी सगळं हे सामान बाहेर काढलं आणि त्यांनी त्यांचं लॉक लावलं. आपल्याला ते लॉक काढता येणार नाही. पारू, आता काय करायचं आपण? आपली टिफिन सर्व्हिस बंद होणार का? नाही, एक मिनिट. तुम्ही प्लीज पॅनिक होऊ नका. पारू, हे बघ, म्युन्सिपाल्टीवाले असं करणार नाही. नोटीस पाठवल्याशिवाय असं काही करणं शक्यच नाही. आणि मला हे काम बीएमसीचं वाटतही नाही. नक्कीच काहीतरी गडबड आहे. ज्यावेळी तुमचं तिकडे सामान बाहेर फेकलं होतं ना, त्यावेळी तिकडे केस रंगवलेली बाई आसपास फिरत होती, असं आम्हाला तिकडे खेळणाऱ्या मुलांनी सांगितलं. जी कोणी बाई आहे ना, तिचं सत्यानाश हो. ती कधीच सुखी राहणार नाही. तिचा डाव तिच्यावरच उलटेल. हे बघा, एक मिनिट. मी सगळं समजू शकतो, पण आत्ता तुम्ही शांत व्हा. आपण आपलं काम कसं सुरू करता येईल याकडे लक्ष देऊया. आता मी बघतो एखादी अल्टरनेटिव्ह जागा काही मिळते का. पण काही झालं तरी पारू टिफिन सर्व्हिस आपण परत सुरू करूया. एक मिनिट आदित्य. नाही म्हणजे जशी जागा तुला हवी आहे ना, तशी एक जागा माहिती आहे मला. कुठली? कुठे आहे बाबा? असं काय करतोस? आपला आउट हाऊस नाही का? हा, ती जागा तशी पडूनच आहे. म्हणजे ती रिकामी राहण्यापेक्षा तुम्ही तिथे काम चालू करा ना. पारू, तुझं काय म्हणणं आहे यावर? तुला चालेल ना? बाबा,
ही चांगलीच गोष्ट आहे, मला आनंद आहे त्याचा. हा, पण आता पण काय, काम सुरू कर ना. मी काम सुरू करेन, पण पण माझी एक अट आहे. आता कोणती अट? मी मी आपल्या जागेत काम सुरू करेन आणि त्याचं मी तुम्हाला भाडं देणार. त्याला तुम्ही विरोध नाही करायचा. एक कसली अट आहे ग? अशी अट कुठे घालतं का? आणि हे बघ, तुझ्याकडनं काय भाडं घ्यायचंय? तू नाही भाडं वगैरे काही द्यायचं नाही सर. नाही म्हणजे नाही. तुम्हाला जर का माझी अट मान्य असेल तरच मी पण तयार होईल. बाबा, ती नाही ऐकणार. शेवटी तुमचीच सून आहे. बरं बाई, दे भाडं. मी तरी काय बोलणार ना आता तुझ्या पुढे. पारू, हे घ्या टोकन. असं आहे ना पारू, ते आउट हाऊस जरी माझं असलं ना तरी या घरची लक्ष्मी अहिल्या आहे. आणि आमचा अनेक वर्षांचा शिरस्ता असा आहे की घरात कुठलीही रक्कम आली